आवाज ऐका का म्हणजे आटे सुद्धा त्याने सिद्ध कर दिना तुम्हाला घरमा बी आवाज निघू देत नाही बाहेर बी निघू देत आवाज नाही ताकद छे मन मायास नाही बसलेल्या बाया किती असतील तरी बसलेल्या महिला किती असतील हा काय तेच कोणतं मला दोर बी सांगितली त्याचा आता या रडाला लावतात आणि या व्हिडिओ व्हायरल करतात त्या किडा पाडतात म्हणून 2 तास न कीर्तन अख्खं वायवर जा शेवट शेवट रडाला लावतात तोच व्हिडिओ व्हायरल बस अहो महाराजले तिथलं जेस का भाऊ आता त्याला काय सांगू आहे मत माना सांगितली कोणले कोणले वाटस मी रडायला पाहिजे असं खरं खरं सांगा कोणले कोणले वाटरा नाही मी ते सांगायला पाहिजे असं सांगायला पाहिजे का या वरात करणारच पण 11,000 जमा करा इथं जर म्हणायला सांगितलं नाही इथं म्हणत नाही तुम्ही बसलेल्या बाया कमीत कमी 1000 बाया असतील 1000 बायांचा आवाज किती यायला पाहिजे होता माया तुमचं माहितीये का तुम्ही जर 15 बाया राहिनेत ना चुलत भाऊ ना जिस भाऊ ना तुम्हाला डिकरा ना कोण नातेवाईक ना लगीन राहिना ना तुम्ही 15 बाया अख्खा गावाला झोपू देते नि बहिणी बन बरं त्या गाणं काय तुम्हाला जनाबाईना लिखेल नाही काय मीराबाईना लिखेल नाही त्या गाणं बी तसाच राहतं कोणता आदिवासी लोक असतात बोलू नका आता आदिवासी लोक असतात ना मला जातपात सांगणं अजिबात आवडत नाही पण सत्यता मांडायला आवडत आदिवासी लोके त्या ऊस तोडीश नाही येत ना पहिला पाणी पडान टाइमले लग्न राहत त्यास ना आणि बिचारा गरीब लोके पण इथली मर्यादा आणि इथला आनंद लेतच ना जीवन त्यासनी जगो आनंद मा आपला घरमा 15 पोता का गौर आहेत ना बापरे यंदा पाणी पुल्ला होले कस काय हो 15 पोता आहेत ना घरमा दडकेल हो आप्पा त्या चालू लाईन खायले तर तरी सकाळी नाही चिंता नाही रातभर निवांत झोपतस शेका काय चिंता कितला आनंदित जीवन आहे हो महाराज आणि त्यास नाको राग रुसवा बी एकमेकावर राहत नाही रास का एकमेकावर राग रुसवा असं देखील का नवर देऊन माय आदिवासीच ना लग्न नवर देऊन माय ऋषीच उभी असं देखील का पहिला पाणी पडे तर लग्न राहत त्यास ना नवी साडी परिधान करायला राहत त्या नैवेद्य मारुती राहायला नैवेद्य देवाला जायत आणि ते देवाण नैवेद्य देवाण टाइमला त्यास ना देवना गाणं त्यास ना नैवेद्य देवा लगीन न सुद्धा देवना गाणं राहतं कसं सांगू का हे उठर हनुमान तुला माणस लगीन निगर ना निवतान तुला देनास मग मापा बटर रास नुसतं आहेत ना कडावर थोडी दुकान लागेल मला तसा ठेव गिराईक फिरायला नाही पाहिजे म्हणजे त्याच ना लगीन मग सुद्धा त्याच गाणं उठर हनुमान तुला माणसं लगीन निघर ना निवता तुला देनास म्हणजे हनुमंत राहायला नव्हतं देवाला जाय राहणार त्या आणि आपल्या पाया ना देवनंदरम नाही कोणी टाकी अंगण मा काट चिल गाय देतून काटले चेटाड दे ओ बहीण ओ काटवाली मायतून काटले राखेल टाकी शिलगाई दे कोणी टाकी अंगण मा खाट माणूस तर तेच नाही त्या गाण्यास मग अगो त्यांना केसर ना गाणं राहत कोण पडी व बिमार डॉक्टर देखने कुवाया ननीन भाऊ जाईना केसर ना गाणं ऐकू ना महाराज चांगला आबरूदार माणूस जर ऐकले ना 3 दिन लोक जेवण करावं नाही एक बाई भाऊ जाईल गाणं म्हण राहीन ती वांगा मा वांग डबल वांगण कोणती मारी येवणले उपट टांग हो म्हणा बा मला सांगा कवय देव भेटी बहिणी म्हणून आई म्हणेल हा कोणी टाकी अंगण मा खाट कवय देव भेटू आदिवासी लोके पण इथला भारी एन्जॉय ना जीवन जगतस महाराज त्यास ना लग्नेस ना सुद्धा देवना गाणं आणि इथला नम्र राहतस ना इतका नम्र राहता ना ते ये राहिले काय दिले तर ते पहिलं पाणी ना ते वादळ बिदळ सुटे पहिले हो मन दारवरते ना जायत मी दाखलपणे देखू ना त्या पापडे हो त्या कुरडाया आणि ते पाणी पडान टाइमला लगीन राहा म्हणजे वारा वादळ सुटे त्या पापडे नारा उडेत कुरडाया नारा उडे ते ये राहिले आराय मारत लई नाही ये लई नाही त्या पापड लई नाही माये काही फिरली माय लाली बिना लायलो कशी फिरली वय नाही ये येरावर सुटी लेत तरी राग रुसवा नाही आणि आपला असले नुसतं थोडंसा बी तोल घ्या ना काय बाप्पा तुम्ही आता का बोबा आपल्याला चालत नाही ते का
त्याला अक्कल आहे का? तो काय बोलला? हो काय बोलणार तू शिलग रे. बाकी ना ते पंगत चालत लोक जेवणे करताना खुर्चीवर पडेल. काय होता त्या जेवल्याने तुम्ही? मला कोणी सांगितलं नाही. तुला पुटीन पाटा बांधाय का? पंगत चालू तू चर रे बुक्या बुक्या वातडा वाजायचे तू चर रे. नुसता ताठा मारतच घेणं नाही देणं नाही. बरोबर आहे की नाही? त्याच ना मग असं देखील का कोणता पोऱ्या रुसवा करीन उभा आहे असं देखील का आदिवासीच मग वाजा वाजना म्हणजे नाचानं चालू आपलाच चला होता त्या आप्पा चलाव हात दरी ओढलंय जातं गर्दीमान गर्दीमा बरं मला काय नाही येत नाही तू शिलग रे आठे जागा नको आठ काढू. त्यासले काय घेणं देणं नाही. वाजा वाजना म्हणजे नाचानं चालू रातभर नाचतस. सकाळी मग कोणी जेवणले बोलावं का नका बोलावं. एखादा मित्रांनी जर सांगा ना भावड्या उठ रे पंगत चालू वय घेणार रे नको बरवू दे रातना तर केलं झोपू दे. आणि आपलाच मला बोललाच नाही मला सांगितलंच नाही मला असंच नाही मला तसंच नाही. असा असा मज राही घेता आपला बानड सुरत ना. इतकं भारी वातावरण असतं का त्यांचं? त्यांच्यासारखं जगायला पाहिजे. एक बी नवर देऊन माय रुसताना देखील का बहिणी तुम्ही? अजिबात नाही. गरीब लोके राहत हो हुंडा बिंडाना विषयच नाही त्याच ना. गरीब लोके राहतात पण राग रुसवा काहीच नाही. नवर देऊन माय बी नवरीन माय बी सारखीच. आपलं एक लगीन मग चांगला शालूकच ना लगीन होतं. नवर देऊन माय मंडप माय ताटवरते पत्र वाळते उठीस एक कोपरा उभी होती बड्या बाहेर रावण्याकडे ताई खायल्या मी देखील राहन तू म्हणता आपण कीर्तन करायचं आपला फरक पडी मी गो म्हणतो मावशी त्या बाहेर रावण्याकडे ना जेवणले बसिल्या म्हणतो नाही म्हणे महाराज मी नाही खावा म्हणतो का बो. हा म्हणे मी नवर देऊन मायशी म्हणतो मग काय जाय म्हणे मला कोबरान वाटी तरी लाई का हो म्हणा बापरे तुला अंगवर 3-4 तोडा सोनं शे तुम्ही 8,500-10,000 नी कोबरान वाटीन करता दांगडो घाल दे ना बाणट सुरूत नाही. कितला वायबारपणा शेव तेवढं बरंच आठी एक बी बहीण नाही तशी. तुम्ही नाही रुसती ना बहिणी आता काय रुसा बिसाना काय राहिना नाही बा आता बेटीच राहण्यात नाही रुसाना कथा टाळा बा. हा ते उलट लगीन पोरी 6 महिना बॅगा खाली करतेत नाही. बॅग खाली करतेतच नाही का बर सारा करतात सु 6 महिना काय काय नाही यांनी उंचू कर काय उचलसून निघ जासू काढतून खिचडीला म्हणा बघणं शिलगावतून दर्जा मनीषी ना ते वाजा वाजणं बंद होई जायचे लोकेच ना. गाणं म्हणताना सुद्धा देवना गाणं म्हणा ना. लगीनना गाणं म्हणू नका असं मी म्हणणार नाही. लगीनना गाणं बी म्हणत जा पण देवना गाणं बी म्हणत जा बहिणी. बरोबर आहे की नाही? देवना भजने म्हणू पहिल्या बाया भजने म्हणत नुसता वावर मग चालता चालता सुद्धा पहिल्या बाईसना भजने होतात. ए जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. इथूनच दिंडी जाते ज्ञानोबारायाची उधळण होते देवा अबीर बुक्याची. जाते मी बेटाया विठू माऊलीला जाते माहेराला माझ्या जाते माहेराला. किती भारी म्हणायच्या पहिल्या बार बरोबर आहे ना? आते कोणी टाकी अंगण मका देवनं नावलेत जा बहिणी सोन. तुम्हाला गाणं बी एक बी खरा नाही अख्खा गाणं लबाड राहतं तुम्हाला लगीन ना म्हणे. ते आखो एक गाणं म्हणतीच्या बहिणी कोणतं गाणं? ही नवरी ना बाप घोडे उन्हा वाजा गैरत उन्हा आणि मोती पैरत उन्हा. खरं रास का बहिणी? वाजा गैरत उन्हा मोती पैरत उन्हा खरं रास्ता येते. खरं सांगू का हाय 10 मिनिटं 10-5 मिनिटं बोलस मी या बिचाऱ्या मावल्या इथला आशिषने सैन करले. तेच रवी किरण महाराज एवढा मोठा नाही का तुम्हाला टीका करीन किंवा तुम्हाला दोष काढीन पण एक विनोद मनीषीन बोलस बरं मी तुम्हाला पायपडी माफी मागस राग नका दर्जात बहिणीवर. आणि एवढं बरं खानदेश मग बठ्या बाया मला इथल्या समजिले तेच मी इथलं मजाक मग बोललेच बिचाऱ्या माऊलीसले तरी बी हाशे अशी जी राहिले तीच बिचाऱ्या माऊली. हो एक बी बाई राग करत नाही म्हणावं. यांना काय फायदा आहे माहिती आहे का? जवळ तुम्ही पोरगा बनीस नाही माय पाहिन काकर बी जर म्हणा ना तरी माय बरोबर भाकर देस कारण मायले लेकरून भाषा समजत आणि खानदेश नाही म्हणे माया शेत तिसल्या लेकरून भाषा समजत मजा कराय ना भाऊ यांना काय म्हणतीन बोलणं राहत नाही. बरोबर आहे ना? हां मनीषीन बिचाऱ्या सैन करले ते. खरं तर मी बोलसू एवढा मोठा नाही पण ते प्रसंगीच तसं बोलणं पडत. बोलू का बहिणी? दाखा हा म्हणा बोल बोल त्या मन आमले माहिती तू नीचे तू बोलशील बोल. खर तर आमच्या संतांची शिकवण आहे नारी की निंदा मत करो यारो नारी रतन की खान.
नारी की निंदा मत करो यारो, नारी रतन की खान, जिस नारी से जन्म लेते हे राम भक्त हनुमान. हा अधिकार या मायचा आहे. रविकिरण महाराज कुठे लागतोय तिथं? तुमचा अधिकार खूप मोठा आहे. पर एक विनोद म्हणून बोलतो माया हो, विनोद म्हणून बोलतो, मनाला अजिबात लावून घ्यायचं बोलू ना बहिणी हो. देखा हा मरण बिचारे, मी जिथलं बोलस ना बट आशीन सही करतेस म्हणे माया बहिणी. आज जर तुम्ही घर जायच नाही बोलणार ना, 3 दिन टाइमवर जेवण भेटावलं तुम्ही. इतकं प्रेम करतेस ना त्या पोरगावर, बडं सैन करले बोलू ना बहिणी. राग नाही तर राहत ना, खरं सांगू का तुम्ही लबाडच राहतेस. पण भूतलावर सगळ्यात जर लबाड जात असेल तर हाईच जात असतात आणि बाईसनी पण. कारण मी बुक्या बुक्या गोमाला राहिलो आई असा तोल जास म्हणून. तुम्ही ते गाणं म्हणतेस बहिणी म्हण, नवरी ना बाप गोडे उन्हान वाजा गैरत उन्हान मोती पैरत उन्हा. ते खरं रास्त बहिणी, मोती पैरत उन्हा तो याज ना बोचकत वाचकत उन्हा. आणि आई माय सांगत मोती पैरत उन्हा. एक नंबरनी लब्बाड जात राजाई तता बाईसनी. या बहिणी चांगल्या आहेत बिचाऱ्या. नुसतं ते गाण्यामधलं बाडी असं नाही, ना घरमा सुद्धा लबाडी रास. घरमा काय लबाडी रास. तुम्ही दिनभर याना पाहिजे त्यांना पाहिजे पैसा लया. तुम्हाला व्यवसाय असेल, व्यवसायाना पैसा मालिक केला असेल, मालना पैसा कोण पाहिजे उचल मारलाय ना, त्या पैसा खिसामा ठेवा. रात्री जेवण करीन तुम्ही झोपा. जवळ तुम्ही रजावर उतरतात झोपतच तो मनमाई ड्युटीवर चालू तुम्हाला खिसा जामला. तुम्हाला खिसा म्हणजे 500 नोट उपाड दे. सकाळी मग शर्ट चेक करा, 500 कमी भरणार. बायको विचारा अरे मन किसा मग 500 रुपया कमी वाट राहणार. आको वरते वजन. हा मोबाईल काढा मग कुठे पाठ टाकाव तुमले अक्कल नाहीये ओ म्हणा. बापरे मला अक्कल नाही. 500 गई घ्या बटा बरोबर राही घ्या. तुम नक्की जमाना 500 जमा करीन मन माय रक्षाबंधनले दिवाळीला जा 2 ग्राम सोनं बनायला तुम्हाला हात माटी देस मन भावने का रक्षाबंधनले 2 ग्राम सोनं बनाय दिन. आपलं डोकं काम करत नाही. मागला पाडा माग तुझे आले दूध सापडे नाही आले याने 2 ग्राम सोनं लिहिणं कसं बा. हा पण एवढं प्रामाणिकपणा असतो या मायांचा. दुश्मन असला तरी त्या खऱ्याची बाजू खरी मांडाय पाहिजे. एवढा प्रामाणिक राहतेस. या चोरी चोरी सोनं बनवतील म्हणे माया. पण आपल्यावर काही संकट येऊ अनंतर ना चोरीनं पण बनायला सोनं जाऊ द्या, माहेरवालाच ना बनायला सोनं सुद्धा आपला पण काढ देतस. तुम्हाला संकटनं निवारण करले मला नंतर बनाय दिजेत. एवढ्या प्रामाणिक बी राहतेस. मान्य एवढ्या प्रामाणिक राहतेस. म्हणजे चोरेल पैसा ना जाऊ द्या. मग दोन्ही झालं सोरा 8 होतो ते मार्केट मारा असू सोपं आहे का. एवढ्या प्रामाणिक राहतेस. पण दादा हो मी तुम्हाला पाय पडत, समजदार माणूसनी बायको पण पैसा लेवाना नाही. कारण मना मित्रनी खतले पैसा होतात नाही. मन बाजू मात्रास खतले पैसा होतात नाही. पाणी पडी घ्या बायको पाहिन गरमान गरमा 7,000 रुपये लिहिणार त्यांनी खत नाही करता. कोण पाहिन लेवापेक्षा गरमा शेत म्हणे बाई पाहिन 7,000 रुपये लिहिणार खत नाही करता. 3 वरीच जाय ना फेडरा ना 18,000 पेटी घ्या तरी अजून 9,000 बाकी सांगत तो म्हणे महाराज मला सुधरीच राहिना नाही. कोणती बँक मा लोन उचलाय घ्या म्हणे माझा. समजदार माणूस नाही बँक मा लोन उचलालीच नाही दादा. कर्ज मरच तर पिटत नाही डायरेक्ट. कोठे कोठे झाकी नाही बहिणी लबाडी. नुसतं तुमनं घरमात लबाडी असं नाही, रडामा सुद्धा लबाडीच राहस. तुम्ही रडणं बी काय उजी खरं राहस का. तुम्ही काहीतरी तरुण मेलाय म्हणून तुम्ही रडतात मला मान्य आहे खरं असेल. पण एखादा म्हातारा मरेले बा काही काही बाईसले ना या मामासनी करता या भाचीसले दिकरीसले बराच काका काकवा चुलत भाऊ फोन करता. त्या बाचा फोन करता तुम्ही मामीतून वाटते की राणी बहिणी येला ये तू बा आपण काय करू आमना कांदाची लागवड चालू शे. आमना कांदा मार्केटला जायला नाही शेत. आणि आय मरी घ्या का मग आता गाडी माही उतरतात तोंड जाकीन रडते. इथल्या जोर जोर मार रडते. देखी राहा आपण फक्त कितला जीव होईन काय होईन. हो तुम्ही तोंड जाकीन गाडी माही उतरताच तोंड जाकीन रडते बहिण. त्या हक्क खरं हो सोनचिडी सोन हक्क खरं असतं. त्या म्हातारा मा इथला जीव होता बहीण तू ना. गाडी माही उतरताच तोंड जाकी रडस. इथला जीव होता तू ना त्या म्हातारा मा. मग उतरण टाइमले त्या गाडीवाल्याला का सांग भाऊ मन चप्पल मधला सीट मा घाल दे भाऊ. हा तू ना चप्पल मा जीव होता का त्या म्हातारा मा काकू. एक बहिणी लबाड जात असायचं तडे बाईस या बहिणी चांगल्या आहेत बिचारे. महाराज रणनं बी शिकणं होती या बहिणीच पाहिजे शिकू. इथला भारी काटा काढतीस ना आडग बोला मा बीस ना पहिलाच नंबर. हा
रडान टाइमले बी आडग आडग काटा काढली ती भाऊ जाईना बऱ्याच पुरी. म्हातारी मरेल होती, म्हातारीना प्रेस जवळ पुरी बसेल होत्या, दाखली आगा होती. भाऊ जाईना काटा काढांसाठी म्हणी सीता ओ माय म्हणी सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणी माय, म्हणी सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना म्हणी माय. त्या भाऊ जाय म्हणे घेणं नाही देणं नाही, ऐन टाइम लिहून आड आड भुकी राहिली म्हणे. पण जी बहिणीले रडता तीच रडी जील रडता उन्हाने तिले पर्याय नाही सैनच कर नशे. तरुण बहिणीसले मी कीर्तन मा नेहमी सांगत, तरुण बहिणींना सांगतो रण शिकेल्या बहिणीसून. जी बाईल रडत असते ना इथलं वजन रास काय लिहून ताट सर काय देऊ यमन बाबा जिलपटीन ती दोयास करीन, आंघोळ करीन बाथरूम माय निघो जिलपटीन ती दोन दोयास करीन. जी बहिणीले रडता उन्हाने 3 दिन भर चाष्टी राहून कब्बच्या दुई राहून रण शिकेल्या. जी बैल रडतास ना इथलं वजन रास. आणि आपल्या हिंदू धर्माने संस्कृती खास करी खानदेशमा रडणाले गैर महत्व शे. आम नाटे प्रोफेसर मरणा प्रोफेसरनी बायको बी प्राध्यापिका होती. आता प्रोफेसर मरेले मॅडम पुंडी पुंडी रडी गली आली ने बाया म्हणे मॅडम नवरा मरेले असं पुंडी पुंडी रडायला चालणार नाही, मग शब्द रडा म्हणे. आता मॅडमले कधी रडताय आणि मॅडम शब्द रडे नवरान करता आप्पाव वो बाई माझा आप्पाव म्हणता नको तू रडू नको नाही ते आप्पान पहिले उकडी जाशी तू. वो बाई माझा आप्पा म्हणता नको नको तू नको रडून नको तू आप्पाला मी तंगडील दोर बांधी पेक दिसू पण तू भुकू नको. बऱ्याच बाईले रडतात मी रडता यायला पाहिजे नवराला आप्पा म्हणत बाई बाई माझा आप्पा म्हणता येडी रे बुवाई मॅडम. आता ती पोरगी भाऊजाईना काटा काढ राहीन ती म्हणे सीता ओ माय म्हणे सीताले कोणी जेऊ खाऊ घाले नाही ना म्हणी माय, म्हणी सीता का जंगल न पाखरू वत ना म्हणी माय. त्या भाऊजाई ऐकी राहीन त्यात बाकीसले ये नाही म्हणेन सैन करा त्यात दाखली आग होती म्हणे ताई तुम्ही सारखा म्हणे काटा बरोबर काढतो म्हणे पुढे ही बसीन मग रडस. म्हणे सीता ओ माय म्हणे सीताले मी गण चांगलं चांगलं करी खाऊ घालू ना म्हणी माय, आणि आता तोंड चाडक्यापणा कराले गणाजी वट्टी ना म्हणी माय. ती ननीन म्हणे मालेच मालेच मग तुलेच ना तू चांगलं रडते दादीन बशीन का ती कसाल केडा पाडत बसण्याची. म्हणून सांगतो रडणं शिकल्या बहिणीवर. जी बाईल रडतायस ना इथलं वजन राहत नाही हिशोबनं बाहेर. एक पूर्ण माल फोन नाही म्हणत बाबा बाबा म्हणे तुम्ही रडणं बोलता शिकाडतास म्हणे कीर्तन म्हणतो मग रडणं काय एवढं विशेष राहत का म्हणे. म्हणतो बाई विशेषच राहत. ती बाई मला सांगे म्हणे महाराज कोणता बी गाणं चालू रडली हो म्हणे. म्हणतं गाणं चालणे चालू सोबीन ते राग रागिनीवर रास म्हणतं. हा म्हणे महाराज माल बी रडतायच म्हणतं रडी दा काढ बहीण म्हणतं. ती बाईनी माल रडी दे काढ. हे मरी ग्या मना नवरा मरी ग्या म्हणतं नको तू बी नको रडीच नवीन. रडता यावी पाहिजे. रडता सुद्धा यायला पाहिजे बरं. हा आमनं दोंडायचं अनेक म्हातार मरण इथलं बेकार म्हातार कधी मारुतीरायाच्या मंदिरावर नाही, कधी पंढरपूर नाही, कधी देऊ नाही, कधी आळंदी नाही, कधी वृंदावन नाही, कधी अयोध्या नाही, कधी देवले वेळ देणार नाही, कधी चालू कीर्तन माई बसणार नाही. आणि ते म्हातार मरण बा पण मरण कुठे माहिती का गोंधई मा खाता खाता उकडी गे. आता गोंधई जर सांगा तरी बी 2-5 मिनिटं चालणार जास म्हणा गोंधई मा खाणारा इथला नितात पेडतं ना. लगीननी पत्रिका येऊ द्या शानला म्हणजे पोरेले सांगता बावड्या वय रे त्या रविदान करणे लगीननी पत्रिका रे जेवण बी करीन 101 बी वाजाडी रे उन गोंधळ नेवतो बावड्याला असं वाटे मन बाप माले दाळच बा. बावड्याने हात पाय संध्याकाळी अंगमा शर्ट घालली ना जावान तयारी बाप म्हणे बावड्या कोट चालना काय नाही म्हणे रविदान करणं मालिका गोंधळ नेवतो येल शे जेवणले जाय राय नो बाप म्हणे बावड्या गुचूबट रे घर शिलक म्हणे. का बरं पप्पा तडे माल जाणं पडी का बरं पप्पा येडा तू जर घ्यात काय सांगतील पोऱ्या सोऱ्याला दाट नको म्हणजे गोंधळ मा पोऱ्या सोऱ्याला दाट नको लगीन मा बावड्या वाजाडी बिन खाई बी तिथला वायवार बना जाव खाणारच नाही. इथली चौक आलेली आहे ना तेवढं बरंच आहे. तुम्ही बडा माड करीच दाखव आडे गोंधळ नाही नेवतो नका लोक येडाच होतात बाकी ना ते सकाळ मग बाई सांगतात मन रांजो नको का ब गोंधळ नेवतो येलशे ना ते संध्या काय ना आता ते कायल्या नको दोन्ही टाइम न सांगत मोडली तू बाकी ना इथला बानट राहतस ना गोंधळ मा खाणारा यस्सा काय ना किस आम्हा निंबू गाली गाली फिरत काय राव निंबू गोंधळ आमना का तिने आणा गंदा मारतो गंदा सकाळी ना निंबू वागी राह ना तू गोंधळ मा खावान करता बानट सुरू ना. बेकार बेकार काम आहे लोकेच ना तसं ते म्हातार बी गोंधळ मा खावायला जायला होतं.
कधी देव नाही धरम नाही गोंधळ मग खावाला बसणं आणि गोंधळ मग बाबा आपले चालत नाही पण आहे ना तसा जागावर एक राऊंड मारी येऊ आमना बाकीना कीर्तन कारती जागावर पाय सुद्धा ठेवतो नाही पण मी थोडा वाले आहे तसाच जागावर जाईन उभारास कारण आईच मटेरियल मागही काय राहिना मला जे आपले चालत नाही ना तडे आवर्जून जाऊ तडे मटेरियल सापडच आहे फक्त गोंधळ मग खाणारच कडे देखो पंगत मासा दूर ते कसा देखतस ते नाही बाई आहो बी ते दोन दोनच शिल गाय राहणार रे बाकी ना दिनभर ना भुक्या राहताना त्या वाढपील सांगताय तो सांग ओ भाऊ आई चुलावर राय गे पटक गई गे रे आप्पा गोंधनी पंगत मग फक्त राऊंड मारियो इथलं मटेरियल सापडच ना हिशोब ना बाहेर राहत आणि तुम्हाला सांगतो बरं का यातून विनोद वजा करायचा मला जे महत्वाचं मटेरियल सांगायचं ते लक्षपूर्वक आहे का आपण हिंदू धर्मात जन्माला आलोय आपला धर्म आणि आपले ग्रंथ आपले संत आपल्याला शिकवण देताना सांगतात मांस मच्छी खाना गलत बात आहे मांस मच्छी कोण खाऊ शकतो माहितीये का जो प्राणी जिभेनं पाणी पितो तो मांस मच्छी खाऊ शकतो मांस मच्छी खाण्याचा मानवाला अधिकार नाही आहे मग कोण खाऊ शकतं जो जिभेनं पाणी पितो तो प्राणी खाऊ शकतो मग जिभे गाई पाणी पिणारा तुम्हाला डोळ्यासमोर पहिला प्राणी कोण आहे कुत्रा गरमा मांजरी म्हणजे मटन मासा खाणारा कुत्रा आणि देखा बा तुम नाहीचा मटन मासा खायचा आपला अधिकार नाही बरं ते आपलं भोजन नाही येते आपलं भोजन नाही येते मांस मच्छी खाना गलत बात आहे काही काही लोक इथला हुशार राहता ना घरनी गायनं दूध घरनी म्हैसनं दूध डेअरीला लाई देतच घरनी गाय म्हैसनं दूध डेअरीला लाई देतच आणि ते डेअरीने पैसा लेतं पेमेंट दूधनी पेमेंट आणि त्या पैसा सोरी मास आलीशनी खातस यासली हुशार म्हणशात का तुम्ही मन नजर मा प्युअर येडा माल कारण तेच दूध 8-8 टाका ना बासुंदी पापड्या बनायशीन खा नवरा बिन बायको बी आनंद मकास या मटन मासा खाणार असेल बुद्धी बी चालत नाही किरण माऊली इथला येडा राहता ना यासनी हाय मावना एक खासियत राहत बरं का नवरा कितला बी नालायक राह ना जो लोक नवराला जे वाढत नाही ना तो लोक मायनं पोट भरत नाही इथली प्रामाणिक राहत पण या खाणारा पिणारा आहे ना यासले बायकोवर बी भरोसा बटत नाही हा बाईनी जर ताट पुढे ठेवा ना या ताटणीकडे असाच दगत काय रे बाई मी ते चांगलं लिहिलं तू बटा डोकच्या काय दिना ताटणी म्हणजे बायकोवर सुद्धा भरोसा नाही वाय बारजले दूध इकिन मासा खातस काय डोकता चालते त्यात ताट मादकता त्या तिरपा बायकोले काय बाई मी ते चांगला लिहिलं बटा डोकच्या काय दिनात काल दिवी ते देखील बट हाड केला ताट मा इथला वायबार धंदा रास नाही आज ना हिशोब ना बाहेर दादा तेच दूध 8 आडा बासुंदी पापडी बनाईन खा कितला आनंद आहे नाही तर चला आमना महाराज लोकेशकडे आमना किरण माऊली आहेत आमना दिनू दादा आहे तिकडे आमना यमन बाबा आहेतच मना नाम दादा आहेत तिकडे मयूर महाराज सांगाल नाही चाल अजून दही भात न मटेरियल येत आमना महाराज मंडळीकडे या महाराज या 15-15 दिन नंतर घर जातस ना बाया वाट डगतीस आमना महाराज हिरा ना माय वाट देखतीस बाया पहिले दूध लई ठेवती दूध 8 ठेवती पापड्या बनाय ठेवती आमना महाराजी माय संगे खासू हो आमना यमन बाबा बसत मामने वाडी देस यमन बाबाले लिहाव माय एवढी वाटी पे नको मी बाहेर पेत्रास तू पेऊ का कितला आनंद आहे महाराज कितला आनंद आता तुम्ही माय काय रे बाई बड्या डोकशा असेल काय दिना करे बासुंदी पापड्या खाऊ महाराज पहिला खाणारले बासुंदी नंतर ना खाणारले बासुंदीच राह बरोबर आहे की नाही म्हणून आपण काय करायचं हिंदू धर्मात जन्माला आलो आपण माळ घातली पाहिजे वैष्णव झाला पाहिजे हो निर्वेशनी जीवन जगलं पाहिजे हा पण आई म्हातारा गोंदाई कावाल बटणं आणि गोंदाई खाता खाता त्या पीस वाढणार आहे ना त्या पीस मा एक पीस होता हाड्डी आणि त्या खाणारले चांगलं समजत हाड्डी ना मधमा मटेरियल रास म्हातारा त्या हाड्डी माना मटेरियल वडाल घ्या ना हाड्डीच ओढली नाही चालू पंगत मा पाहिलं माड्डीना चालू पंगत मा पाहिला माड्डीनात म्हाताराने त्या वाडपी पोरे म्हणे आपलं चोरी दपी एक बादली भर काढेल याव खावा मी आण दिया शिलगावार आहे तथा 2 पोरेनी उचला घरमा टाका म्हातारील म्हणे तुला म्हातारा घ्या म्हातारीली माहित होतं म्हणा म्हातारा नीचच होता बा असं पण आता चांगलंच रडणं पडील नाही का मग रडायला सुरुवात केली मन मायने बेवड्या म्हातारान करता इथलं भारी भारी रडच नाही माय मना राम ओ माय मना राम का पंढरपूर फिराले घ्यात ना मना धनी लपा पंढरपूर जायचं
गावमान गावमा कीर्तन ऐकायला आणि तू पंढरपूर जाई का तो पण एक नंबरनी लब्बा जात्रा असा खरे ना बहिणी मना राम ओ माय मना राम का आडंदी मा भजन करी रायनाथ ना मनधनी मला काय जडगी नाही बा तेवढं शेलगाव म्हणता आपलं काय नुकसान नाही शे तो गोंध आहे मग खाता खाता मरी जायला होता तरी म्हातारी सांगे म्हातारा लांबगोड देवा गे उचला काही मग म्हातारी सांगे मना राम ओ माय मना राम ना तोंड मात पुडसी ना पाला तरी गाला ना मना देव आणि आपला खरा जेवढा लागी गे बोते म्हणता गोंधाई मा खाता खाता हाड्डी आटकीन मर जायले नाही पंढरपूर बदलले दाड आहे नी आणि यान तोंड मग तुळशी ना पाला सांग राहिली म्हणताय मा मी बडा मानचेस मा आवाज देना इतुना राम ना तोंड मा कोंबडी ना पिका तुपसी देना मनी काकू काबर म्हणे महाराज म्हणतो याने आयुष्यभर पारमण्या कोंबड्या खाद्या त्याला तुळशी ना पाला ना कितला गुण लागावशे लागेल का जीवनाचा उद्धार करून घ्यायचा असेल गड्यामध्ये तुळशी माळ धारण करावी लागेल त्याच्याशिवाय पर्याय नाही पण आई माय रडाले एक नंबर इतलं भारी रडस ना 12 वाजे घ्या तू तुमना बी वाजाड दिनात मना बी वाजाडली ना मी रडणं सांग तरी एक कीर्तन कर टाका कारण आपण म्हटलं मटेरियल आहे तुमना या बहिणी इथल्या भारी रडते सामना दोंडाचा मग एक म्हातारी होती दल्ला हे जे वारकरी लोक आहेत यांना माहिती माणूस जर मरण्याच्या दारात असेल ना हेमंत बाबा शेवट जर राहिना ना तर लोक काय करतात माहितीये का भूदेवा तुमले बोलावतच होतील 15वा अध्याय वाची द्यावं 15वा अध्याय वाचा का म्हातारा लवकर मरी जास किंवा म्हातारी लवकर मरी जास आता आमना दोंडायचा मन गलीमाच एक म्हातारा खाये दिनभर मग 3 टाइम खाये फक्त खाटवरती उठाय नाही घरमास खायली आणि घरमास खायली म्हणजे तुम्ही समजी घ्या तीन बा खाटवर खायली आणि खाटवरच खायली म्हातारीन मला फोन करा म्हणे रवी किरण महाराज म्हणता काय मावशी भाऊ घरी जाय म्हणे 15वा अध्याय वाची देतून काकान तब्येत सिरियस म्हणे मी दार माजू का तो काका ती काकूल सांगत आहे त्या फिरेजवर फुटाणा आहे तिथला जी देऊ मला खावाले ओ बाबा कवय मरी राही आवाज फुटाणा काय राहणार आई बहिण 15वा अध्याय वाचायला म्हणता काकू आव काका फुटाणा काय राहणार आव फुटाणा नाही भाऊ 3 बार अर्धी तरी 1.5 भाकर काय जात म्हणे आव पण अहो घर मास खाय राहणार घर मास खाय राहणार म्हणे आव मग म्हणता म्हणा 15वा अध्याय वाचलो कवय जावं यानी म्हातारानी मरानी वाट देखील राहिली म्हाताराला सांगे माय हो नुसतं गंध घर वास महाराज म्हणे कवय जाशी काही म्हातारा ते आयडिया सुद्धा देते म्हातारा असले जेवल्या सांग ना कुणी का चिठ्ठी दवा टाकी आणि ते म्हातारा 6 महिन्यानंतर मरण आणि मी दार वर्गो आणि ती काकू रडे मना राम तुमना बिगर बट गरज सुन लागसना मना देव मी म्हणतो काकू तू नाही रडणे ना तरी चालेल तू हाई लबाडे आणून नको म्हणत तो होता तो काळा मागे लटकेल होती ना ते घर सुना लागलाय ना तुझे 1 नंबरनी लबाड जात्रा साई तताने बाईजनी मना घर म्हणा किस्सा आहे मन चुलता आले आम्ही जर बडा बसू ना मन चुलता रांता मन चुलता जर आमले शिकाडे ना भाऊ कोण गरीब ना नावले होणे असं तसं चांगलं शिकाडे मन चुलती रांता आराया मारे बस करा हो पोरेले नका शानपणा शिकाडा तुम्ही काय किडा पाडेल मला चांगलं माहितीशी मन काका मन चुलताना उंडू का निघू दिना नाही आणि मन चुलता मरणा आणि मन चुलती पुढे ही बसली मग रडस राम वो माय तुम्ही 2 शब्द चावी बोलिले तात ना मना धनी मी पकड तरी उचलीन फेक दिना शिलग म्हणतात ते तो जवळ चावी बोले तो त्यांना हुंडूक निघू देना ना आता मरी जायला चावी बोली लेतात ना 1 नंबरनी लब्बाड असतात आणि बाईसनी जा अरे बड्या बाया चांगल्या आहेत बिचाऱ्या जाता जाता एकच सांगेल दादा खरं तर मी लेट झालो होतो पण ती जागा मी तुमची भरून काढलेली आहे तरी पण तुम्हाला माझ्यामुळे जास्त जागरण झालं असेल लेट व्हायचं का मी मुद्दाम झालेला नाहीये काही कारणास्तव लेट झालो पण तरी सुद्धा मी तुमच्या सगळ्यांच्या पाया पडून माफी मागतो हो कारण तुम्ही 8 वाजेपासून बसले होते